आरोग्य जागृती अशी शपथ घेतो की या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू. मुलीच्या जन्माचा आनंद आणि उत्सव साजरा करू. आपल्या मुलीबद्दल अभिमान बाळगू आणि त्यांना परक्याचे धन मानण्याच्या मानसिकतेला आणि बालविवाह आणि हुंडा प्रथेला ठाम विरोध करू. पारंपरिक लिंगभावाच्या विचारांना आव्हान देऊन मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता जोपासू. मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देऊ. लिंग निवडीच्या कोणत्याही घटनेची माहिती देऊ. महिलांच्या संपत्तीतील अधिकारांना पाठबळ देऊ. स्त्री ही महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे आमचे कर्तव्य आहे. गर्भलिंग निदान आम्ही करू देणार नाही. आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. त्याविषयी जनजागृती करू. आज अशी सर्वांच्या साक्षीने शपथ घेत आहोत. धन्यवाद. आज ये जो कन्या सम्मान दिन है वो माननीय कलेक्टर सर और हमारे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर, इन्होंने सब सोच के ये हमें गाइड किया है और ये दिन मनाने का ये हिसाब से पूरे समाज में आईसी होना चाहिए. इसका सब समाज में अवेयरनेस होना चाहिए. जो लड़की है वो लड़की के बारे में दुय्यम विचार जो रहते हैं वो नहीं आना चाहिए. हर लड़की लड़के इतने ही काबिलियत की रहती है. वो पढ़ के वो भी बड़ी ऑफिसर बनती है और समाज में ऐसे बहुत एग्जाम्पल्स हैं जहाँ पे कि लेडी इज अ गुड ऑफिसर. मेरे डिपार्टमेंट में भी 85 to 90% ये फीमेल्स ऑफिसर एंड एम्प्लॉइज हैं. तो इस तरीके से जहाँ कहीं समाज में ये ऐसा सेक्स डिटर्मिनेशन का काम चल रहा होगा तो उसके बारे में इंफॉर्मेशन हमारे डिपार्टमेंट को देना चाहिए. उसके लिए जो खबरी योजना है उसको 1 लाख रुपए का जो प्राइज़ है वो स्टेट गवर्नमेंट ने डिक्लेयर किया है और नाम देने वाले आदमी का या पर्सन का नाम भी सीक्रेट रखा जाएगा. तो इस तरीके से जो ऐसे कृत्य समाज में होते हैं वो नहीं होना चाहिए. और यहाँ पे स्त्री का जो सम्मान है, बच्चों का जो सम्मान है, जो वो हिसाब से कन्या सम्मान दिन बोल के आज ये हम साजरा कर रहे हैं. कलेक्टर साहब आयुक्त इसके बाद महानगरपालिका कार्य कर रहे हैं, उसके बारे में क्या होगा? जो कुछ भी महानगर पालिका संभाजी नगर आरोग्य विभाग में एक्टिविटी हम करते हैं, सब इंडिकेटर पे काम करते हैं. नेशनल प्रोग्राम्स अचीवमेंट टारगेट तक लाने का लिए जो कुछ भी हम काम करते हैं वो तब पॉसिबल होता है कि जब आयुक्त सर हमें ये पूरा प्रॉपरली गाइड करते हैं, मॉनिटर करते हैं. इसलिए ही हम ये सब कर पाते हैं. उसी तरीके से जो आरोग्य विभाग का पूरे डिस्ट्रिक्ट का काम है वो डिस्ट्रिक्ट का काम भी माननीय कलेक्टर सर ये भी
टाइम टाइम पे मीटिंग लेके, रिव्यू मीटिंग लेके पूरे इंडिकेटर गाइड करते हैं। तो ये दोनों का भी हमारे डिपार्टमेंट को बहुत ज़्यादा गाइडेंस मिलता है और सब हेल्प मिलती है, वो हिसाब से हम अच्छा काम कर पाते हैं। एडवोकेट शेरिन बारे आज यहाँ पर कन्या सम्मान दिन के निमित्त यहाँ पर कायदे के संदर्भ में जो आज जानकारी दी है, सेक्स डिटर्मिनेशन और सेक्स सिलेक्शन, जिसे हम स्त्री भ्रूण हत्या कहते हैं, ये जो कानूनी अपराध है, ये कानूनी अपराध के खिलाफ में जो समाज में जागृति फैले, इस संदर्भ में आज का ये कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कायदे की प्रभावी अंमलबजावनी होने के लिए जो सामुदायिक प्राधिकारी, जो यहाँ पर जिला सिविल सर्जन और आरोग्य वैद्य के अधिकारी होते हैं, तो जो सब ये अवैध काम करते हैं, जो डॉक्टर्स होते हैं, जो पेशेंट के रिश्तेदार होते हैं, कि जो ये अवैध सोनोग्राफी करते हैं, आप सब इनकी खबर सामुदायिक प्राधिकारी को टोल फ्री नंबर के द्वारा दीजिए या एक वेब पोर्टल के द्वारा दीजिए। जिस तरीके से ये उन पर कार्रवाई कर समाज में से ये कुप्रथा को ये रोक सकते हैं। इस संदर्भ में और महिलाओं के संदर्भ में जो भी उनके कानूनी अधिकार और उसके संदर्भ में जो कायदे हैं, इसके बारे में आज यहाँ मालूमात दी गई। एक बहुत ही अच्छा कार्यक्रम आज यहाँ पर महानगर पालिका औरंगाबाद की ओर से आयोजित किया गया। ऐसे कार्यक्रमों को आयोजित करने से समाज में जन जागृति का स्तर बढ़ेगा और जरूर हम इसमें से बहुत अच्छा बदलाव देखेंगे। कमालयान मजाज नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी आज आम्ही तुम्हा सर्वांना समाजातील महिलांचे महत्त्व याविषयी माहिती व एक नाटिका सादर करणार आहोत। चला तर बघूया आपण समाजातील महिलांचे महत्त्व, महिलांचे स्थान आणि त्यांचे योगदान अतुलनीय आहे। मराठी संस्कृती स्त्री ही कुटुंब, समाज, राष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानली जाते। ती माता, पत्नी, मुलगी, बहीण यासारखी विविध भूमिकेमधून प्रेम, त्याग आणि शक्तीचं प्रतीक आहे। महिलांनी शिक्षण, कला, संस्कृती, राजकारण, विज्ञान आणि उद्योग क्षेत्रात आपली छाप पाडलेली आहे। चला तर बघूया याच्यावरच आधारित एक नाटिका। नाटिकेचे पात्र आहेत मी, या नाटिकेचा कथाकार। नमस्कार सर्वांना, माझं नाव दिलीप, मी या नाटिकेत नमस्कार, मी या नाटिकेत मनीषा ॲज अ दिलीपच्या बायकोचा रोल करणार आहे। हॅलो, नमस्कार सर्वांना, मी या नाटिकेत सासूचा रोल करणार आहे। नमस्कार सर्वांना, मी या नाटिकेत शेजाऱ्यांचा रोल करणार आहे। सर्वांना नमस्कार, या नाटिकेमध्ये मी लहान मुलीचा रोल केला आहे। सर्वांना नमस्कार, मी या नाटिकेत साधू बाबाचा रोल करतोय। आप सबको नमस्ते, मैं इस स्किट में एज अ डॉक्टर कर रही हूँ। नमस्कार, मी या नाटिकेत छोट्या मुलीचा रोल करणार आहे। नमस्कार सर्वांना, मी या नाटिकेत नर्सचा रोल करणार आहे। चला तर बघूया दृश्य अंगण। गावात बंड्याचं लग्न होऊन 2 महिने झाले, पण अजूनही त्याला त्याच्या बायकोचे खरे महत्व कळालेले नाही। अरे लग्न म्हणजे काय? रोज सकाळी चहा घे, रात्री भाजी संपली, यात काय मोठे महत्व? मनीषा थोडे राग, अरे वा, एक दिवस भाजी संपली म्हणजे तुझं पोट दुखते आणि मी रोज एवढे कामं करते, त्याचं महत्व कधी बघितलंयस का? बंड्याची आहे तेवढं। ए काय करतात लावले रोज रोज, मी तुझी कामं करणार आणि तू माझी कामं करणार म्हणून? आता माझं या वयात हेच बघायचं बाकी राहिलं होतं का? आई 2 मिनिटं थांब तू, एक दिवस तू माझे काम कर, मी तुझे काम करत। हो चालतं, बघू करा किती बोंबा काढतं, बघू ना आपण। थोड्याच वेळात शेजारीन बाई घरी येते। आत्या, काय झालं? घरातून खूप आवाज येत होता काल। काय सांगू तुला, आता ही गोष्टीच कटकट झाली। काय झालं सांगा मला। अरे सून म्हणते लेकाला तू माझे काम कर आणि लेक म्हणतो तू माझे काम कर। आता मी या वयात हेच बघू का की सून लेकाचे काम करणार आणि लेक सुनेचे काम करणार? अरे देवा, म्हणजे तुझं पोर भांडा घासेल? काय म्हणली आजी तू? मग बाबाच काम करत होतो, मम्मीच काम करणार? आली बाई काठी, काय ग तुझं मध्ये मध्ये, जा तिकडे खेळ मूर्ख। तिची काय चुकी आहे? हिला काय दोष देता? की जास्त पायगोने सगळं, मला आधीच मुलगी नको होती, आता पण मी देवाकडे प्रार्थना करते की यावेळेस मुलगाच व्हावा घरात। म्हणजे तुमच्या सुनीला दिवस गेले का? हो, माझ्या पण सुनीला दिवस गेले होते आणि मग बाबाकडे गेलं आणि मग त्या बाबांनी एक लाडू दिला आणि ते खाऊन तिला पोरग झालं। खरंच? हा खरंच। मला पण सांगा पत्ता त्या बाबाचा, मी पण माझ्या सुनेला घेऊन जाते त्या बाबाकडे। हा हा, मी सांगते, पण तुम्ही कोणाला सांगू नका। नाही 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 सांग। हॅलो, तर आतापर्यंत आपण बघितलं की मनीषा आणि पंड्याचे भांडण होते। नंतर शेजारीन बाई ते घरी येऊन
बंड्याच्या आईला एक बाबांचा पत्ता देते. चला तर बघूया समोर काय होते. मनीषा, हे मनीषा, माझा पेपर कुठं ठेवला तू? मला काय माहित, बघा स्वतः सकाळी तुम्हीच म्हटलं होतं ना तू माझे काम कर मी तुझे करेन. बघा आता ए काय परत कडकड लावली, जागं तुझे काम कर तिकडं. आणि आई बंड्या, तुला माहिती आज शेजारच्या काकू आल्या होत्या घरी, म्हणे त्यांना पण पोरगा पाहिजे होता तर एका बाबाकडे गेले. आपण पण मनीषाला तिथं घेऊन जाऊ. हा होय, आपण त्यांना घेऊन जाऊ बाबाकडे. हा, तिला म्हणव, तिला समजाव जरा. तुम्ही तिला समजा, यावेळेस पोरगाच पाहिजे आपल्याला. मनीषा, हे मनीषा, आई मला सांगत होती की एक त्यांना एका बाबाचा पात्र तिला शेजार टाकेल. तू माझं एक फक्त तू डोकं नको. त्यांनी एक बाबाचा पत्ता सांगितला, आपण त्यांच्याकडे जाऊ. आणि यावेळेस आपल्याला पोरगाच पाहिजे. आणि जर मुलगी झाली तर? मुलगी झाली तर आपल्याला पाडा लागेल. नाही बाबा, असं काही चालणार नाही. तू जास्त डोकं नको लावतो, नीट चल. मनीषा, तिची आई आणि बंड्या बाबाकडे जातात. चला तर बघूया काय होते. नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा, मी तुमचं खूप नाव ऐकलंय की तुम्ही सगळ्यांच्या समस्या दूर केल्या. मी पण एक समस्या घेऊन आली तुमच्याकडे. समस्या तुला नातू हवा आहे ना? हो बाबा, तुम्हाला कसं काय माहिती? मला सर्व काही कळतं. बाबा, हा माझा लेख आणि माझ्या सुन्यांना आशीर्वाद द्या. डोकं घे ना पत्र, पदर घे ना डोकं, हात जोड. हा घे लाडू आणि घरी जाऊन खायला, तुला मुलगाच होणार. धन्यवाद बाबा. दक्षिणा नको, मला मुलगा झाल्यावर. नंतर मनीषा आणि बंड्या घरी आल्यावर मनीषा, ए मनीषा, बाबांनी लाडू दिला खाल्ला का? आणि व्यवस्थित खा बरं. काय नाही बदरे बंड्या, ए बंड्या, ये इकडं. त्या मनीषाला जरा समजून सांग, लाडू खाशील म्हणून वाकड तोंड करून चालली गेली. आई मी ते सांगतो, तू तांदळ घे. मनीषा, आईने त्याला लाडू खाल्ला का? का नाही खाल्ला? लवकर खाय. आई मला पण लाडू दे ना. नाही ग बाळा, ते तुझ्यासाठी नाहीये. नाही ग काठी, परत आई मध्ये कशाचा लाडू आले, जा तिकडं पण. आई, याची मला काय विश्वास नाही. जाऊ दे, त्या मोठ्या त्याच्या बोलण्यावर एवढं लक्ष देते. जात नंतर बंड्या घरी येतो. तेव्हा मनीषा आणि बंड्याचे संभाषण. मनीषा, ते बाबांनी त्याला लाडू खाल्ला का तू? हे बघ, आई म्हटली ठीक आहे, पण माझा बाबावर काहीच विश्वास नाही. अक्षरशः विश्वास तर माझा पण नाही, पण मी तुमच्या बोलण्यावरून आले होते. म्हणून यावेळेस आपण एक चांगल्या डॉक्टरकडे जाऊ आणि माहिती करू आपल्याला मुलगा होणार की मुलगी. मुलगा होणार तर खूप चांगली गोष्ट. आणि मुलगी झाली तर? मी तुला मागच्या वेळेस म्हटलं होतं ना, मुलगी झाली तर आपण काढून देऊ. अहो, तुम्हाला मुलगी म्हणून आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, मग मुलगी का बरं नकोय? तू डोकं नको लावू माझ्याशी, तू नीट चल माझ्यासोबत फक्त. मनीषा आणि बंड्याचे संभाषण नंतर मनीषा आणि बंड्या डॉक्टरकडे जातात. चला तर बघूया काय होते. आई, मी मनीषा डॉक्टरकडे घेऊन जातो. बरे जा. नमस्ते मैडम. नमस्ते, बैठिए. मेरा नाम मंड्या है और ये मेरी वाइफ है, शी इज प्रेग्नेंट. क्या आप उनका चेकअप कर सकते हैं? ठीक है सिस्टर, आप इनको लेकर जाइए, मैं आती हूँ. थोड़ा सा रुको, मैं इसको मेरा बैठिए बैठिए. मैम, उनकी तबीयत कैसी है? तबीयत ठीक है, प्रॉब्लम वगैरह कुछ नहीं. हमारा एक और कंसर्न है, आप बता सकते हैं कि इस बार लड़की होगी या लड़का? कि आपको ये क्यों जानना है? देखिए, मुझे ऑलरेडी एक लड़की है, मुझे इस बार लड़का ही चाहिए. तो लड़की हुई तो प्रॉब्लम क्या है इसमें? देखिए मैम, देखिए मुझे ऑलरेडी एक लड़की, और देखिए आपको पता है, मुझे पता है, लड़की पराया धन होती है.
वो पैदा होती है, हम उसमें पैसे लगाते हैं, फिर बड़े होके किसी और के पास शादी करके चली जाती है। और जो लड़का होता है वो हमारे परिवार का वंशज होता है, वो परिवार को आगे ले जाता है। और लड़की पराया धन होती है, इसलिए मुझे एक बार लड़का ही चाहिए। ऐसी कोई बात नहीं है, लड़कियां भी अपने परिवार को बहुत अच्छे से ध्यान रख सकती है। अगर आपको कोई पैसे का प्रॉब्लम है तो आप बताइए, कोई प्रॉब्लम नहीं है। पैसे वगैरह का कोई बात ही नहीं आती है, कानूनी अपराध है अगर हमने आपके बच्चे का लिंग पता करवाया तो। क्यों करूँ? क्योंकि अभी भारत में 1994 में नियम लागू हुआ था, प्री कंसेप्शनल प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक, मतलब जो हमने अगर लिंग पता करवाया आपके बच्चे को और आपको बताया तो जेल आपको भी हो सकती है और जेल हमें भी हो सकती है। तो आप करेंगे कि नहीं, आप इतना बताइए बस। नहीं, मैं नहीं कर सकती। आप नहीं करेंगे? नहीं। हाँ ठीक है चाचा, दुनिया में एक ही डॉक्टर नहीं है बस। नंतर मनीषा आणि बंड्या घरी येतात. आई आम्ही आलो घरी. आले का? काय म्हणे डॉक्टर? डॉक्टरकडे गेलतो पण डॉक्टर म्हटला होणारा लेकरू मुलगा आहे की मुलगी माहीत करून घेणं अपराध आहे. अरे असं कसं शरद, एक सुटी डॉक्टर आहे, दुसऱ्या डॉक्टरकडे जा. अरे आम्ही 3-4 डॉक्टरकडे जाऊन आलो, सगळे तेच म्हणू लागले अपराध आहे. ते मला काहीच माहित नाही. यावेळेस घराचा वारीस म्हणून मुलगाच आला पाहिजे, मुलगी नकोय मला. ते होईल ते. काही दिवस झाले नंतर मनीषाला पोटात दुखायला सुरुवात झाली. आई आई तुला काय झालं आई? अगं मला खूप त्रास होतो, तुझ्या बाबांना जाऊन सांग ना. बाबा मम्मीला खूप त्रास होतो, मम्मीला बाहेर. काय म्हणतेस तू? मनीषा काय झालं तुला? मला खूप त्रास होतो. चला आपण हॉस्पिटल जाऊ. आई मनीषाचा पोटात दुखायला की तिला हॉस्पिटलला येते मी. अरे कसले जा पटकन घेऊन जा. येते मी. संगीता आहे, संगीता ते पोरीकडे लक्ष दे. मी चालले सुनेला घेऊन दवाखान्यात. मैडम इनके पेट में बहुत दर्द हो रहा है, प्लीज इनका देखिए प्लीज. ये लीजिए, आपको बेटी हुई है। फिर से बेटी? फर्क हुई। मुझे नहीं चाहिए, आप लड़की आप अपने पास ही रखो प्लीज. इतनी प्यारी बच्ची और हमें लड़की नहीं चाहिए? मुझे नहीं चाहिए, प्लीज आप अपने पास ही रखो यार. काय माहिती बाबा, या सुनेला कोणत्या आमोशाला लग्न करून आणलं होतं. पोरगीच दिली दुसरी पण. आत्या झालं का पोरग? कशाचं पोरग झालं? परत पोरगीच झाली. तुझा तो बाबा काही कामात नाही आला. अरे जाऊ दे, त्याचे झालं ते झालं. काय आता काय फायदा मग? वाव, आजी मला छोटी बहीण झाली. आणि या काटेला कशाला आणला परत? हिचा असं बायकोन येतो, परत मुलगीच झाली. हिची काय चुकी आहे? जाऊ दे, ते झालं ते झालं. आता करू पण काय शकतो? चला काही दिवसांनी मनीषा घरी येते. आई आई बाळ खूप रडते, बाहेर बाळाला घेऊन आण. ए माझ्याकडे येऊ घालून जाय, तुझ्या बायकडे नाही तिकडं. नाही खूप रडते. ते मध्ये मध्ये नको करू, जा म्हटलं ना. निघ. बाबा बाबा बाळ खूप रडते, बाळाला घेऊन. माझी डोकं नको लावू, तिच्या मार्केट सोडते जाय. अरे आई तर काम करते, मीच. तर आपण बघितलं त्या लहान मुलीला कोणीच सांभाळ करत नाही, तर त्याच्या मोठ्या बहिणीनेच तिचा सांभाळ करून तिला मोठे केले. चला तर बघूया त्या दोघी बहिणी मोठ्या झाल्यावर. आई आई तू काय करते आई? अगं भांडी घासते. आई मी तुझी मदत करते. भांड्या, ए भांड्या, पाणी आहे जरा. आई तुला दिसत नाही मी काही काम करायला लागलो, स्वतः घे जाय. ठीक आहे आजी, पाणी. काय दाबून देऊ का? नाही, निघ तिकडे जा. काही दिवसांनी त्या दोन्ही मुलांचा रिझल्ट येतो. लहान मुलीचं नाव रिया आणि मोठ्या मुलीचं शिवानी.
शिवानी IAS होते आणि रिया पहिल्या नंबरने पास होते. तर बघूया त्यांचं समोरचं कार्यक्रम. बाबा मी पास झाले. फक्त पास झाले? नाही बाबा मी पहिली आले. पहिली आली तू? खूप चांगली गोष्ट आहे. आई मी IAS झाली. हो तू IAS झाली? चल आपण तुझ्या बाबांना सांगू. अहो ऐकलेत का, आपली मुलगी IAS झाली आहे. ते मनीषा, हो, ज्या मुली तुम्हाला नको होत्या बघा, आज त्यांनी किती मोठं कार्य केलंय. एक 12वीत पहिली आली आणि IAS झाली आहे. मनीषा तू खरी होती रे, माझं खरंच खूप चुकलं. मी ना आयुष्यभर काही केलं नाही. आणि ना आपल्याला यांचा सन्मान समारंभासाठी बोलवलंय सगळ्यांना. तुला माहिती आहे, तिला पण माहिती आहे माझा ऍक्सिडेंट झालाय. माझा एक पाय काम करत नाही. तुम्ही दोघी जाऊन या, खूप चांगली गोष्ट आहे. बाबा तुम्ही काळजी नका करू, आम्ही दोघे आहे ना, आम्ही घेऊन जाऊ. असं चला तर बघूया आता रिया आणि शिवानीचं सन्मान समारंभ. हेलो, आप सबको नमस्कार। यहाँ हम एक प्रोग्राम के लिए कन्या सम्मान दिवस के लिए आए हैं, जो कि बोला जाता है लड़कियां किसी काम की नहीं होती हैं। तो हमें ये बताना चाहिए कि लड़कियां हर एक काम में बहुत ज़्यादा आगे होती जा रही है। लड़कियों को अगर सपोर्ट किया तो वो बहुत आगे तक जाती हैं। और कई जो परिवार है वो बोलते हैं कि लड़कियां पराया धन होती है, वो सिर्फ घर के कामों के लिए होती है और कुछ काम की नहीं होती है। ऐसी एक फैमिली हमारे यहाँ पे मौजूद है जिन्हें लड़की नहीं चाहिए थी, लड़का चाहिए था, लेकिन उनकी जो बेटियां हैं उन्होंने उनका नाम खूब कमाया है। एक है शिवानी जो IAS ऑफिसर बन चुकी है, और एक रिया जो 12th पास हो गई है फर्स्ट टाइम। तो चलिए जानते हैं कि उनके परिवार को कैसा लगा, उनके पिताजी। नमस्कार सर्वांना, माझं नाव बंड्या. हे दोन्ही माझेच मुली आहेत. खरं म्हटलं तर मला आणि माझ्या परिवाराला कधीच मुलगी नको होती. आमच्या हिशोबाने मुलगी ही पराया धन असते आणि मुलगाच आपल्या परिवाराचा वंशज असतो. पण आज तुम्ही बघू शकता या दोघे मुलींनीच मला तिथून इथपर्यंत काढले आणि मी खूप आभारी आहे यांच्याशी की यांनी मला एक संधी दिली की मी पुढे येऊन बोलू शकू. या दोघींनी माझं नाव खूप रोशन केलं आणि आज मला इतकं वाईट वाटते की मी आयुष्यभर यांना नाकारलं. मनीषावर, ह्यांच्यावर, दोघींवर इतकं चुकीचं केलं मी. मला आज खूप चुकीचं वाटते. पण आज मग तुमच्या सर्वांना एकच म्हणणे की सर्व घरात एक मुलगी तरी पाहिजेच, कारण मुलगी ही आपल्या डोक्यावरचा ताण असते, आपला अभिमान असतो. धन्यवाद. नमस्कार, मला खूप अभिमान आहे माझ्या दोन्ही मुलींवरती. त्यांनी आज माझं एवढं मोठं नाव केलंय. माझ्या घरच्यांनी त्यांना कधीच सपोर्ट नाही केलं, पण आज त्यांनी एवढं मोठं कार्य करून दाखवलंय. खूप प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी हा. दादीजी, खरं तर मला पहिल्यापासूनच दोघांचा नकार होता. मला घरात मुलगी नव्हतीच पाहिजे, घराचा वारीस म्हणून मुलगाच पाहिजे होता. आणि ह्याच नातीलांनी माझं आणि माझ्या लेकरांचं नाव मोठं केलंय. तर शेवटी एकच म्हणते की खरंच घरात एक तरी मुलगी पाहिजे आणि मुलगा आणि मुलगी यात कधीच फरक नका करू. आणि आज मला माझी चूक पण कळाली. शेवटी यांनीच तर नाव मोठं केलं माझं. धन्यवाद. तर या नाटिकेत किंवा आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मुलगी ही डोक्यावरचं ओझं नसून घराची आन बाण आणि शान असते. जाताना आम्ही एवढं सांगतो, स्त्रीचा सन्मान, समाजाचा अभिमान. उपस्थित आदरणीय मान्यवर आणि आमचे सर्व मित्रांनो, भगिनींनो, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली की आम्ही MGM इन्स्टिट्यूट मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग तुमच्या समोर हे पथनाट्य सादर करावं याची संधी तुम्ही आम्हाला दिली म्हणून धन्यवाद. प्रसवपूर्व व गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा हे 1994 मध्ये भारत सरकारने स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी, स्त्री भ्रूण हत्या ह्याच्यावर बंदी आणण्यासाठी हा कायदा आपण लागू केलेला आहे.
तर आज आपण या लघुनाटिकाद्वारे बघणार आहोत की कशा रीतीने हे कायदा बेटी बचाओ आणि बेटी पढ़ाओ, जेव्हा आपण बेटी को बचा सकेंगे तभी हम बेटी को पढ़ा सकेंगे, तर या लघुनाटिकाद्वारे आपण बघणार आहोत की कशा रीतीने हा कायदा आपण या भारत सरकारने भारत देशामध्ये राबविण्यात आलेला आहे. तर आपण बघूया या लघुनाटिकाद्वारे. मुलीच्या मुली नातवांचा कशा प्रकारे छळ करते. काय ग बाई, कशी झाडते त्या खोबऱ्याने तरी झाड. आई मी व्यवस्थित काम करत आहे, तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीत माझं टोकायचं असतं. प्रत्येक गोष्टी टोकायचं कसं नसतं. किती आळशीपणा करतेय तू. आई तुम्हाला माहित नाही का, मी गरोदर आहे आणि मला थकवा, नंतर उलट्या चक्कर येते आणि तरी पण तुम्ही मला हे काम लावता. हो, ते पण माझी चुकी आहे. एक तर माझ्या मडीने 2 काट्या आणून ठेवल्या, परत पोटानिशी आलेली. आता त्याच्यामध्ये मुलगा आहे का मुलगी हे माहिती नाही. आता त्या दोघी माझ्या पोटात जन्मला, यात माझी काय चुकी. आणि ह्या पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे याची भविष्यवाणी मी करणार का. ते मला काहीच माहिती नाही. मला वंशाचा दिवा हवा बस. ही ना तुमची रोजची कटकट झालीये, ही ना तुम्हाला थकून गेलीये. तुम्हाला काय करायचे करा. खूप शहाणपणा करतीये ती. आणि काय का तुम्ही काढा. उठा चला, हे पुस्तकं बंद करा. मोठे मुलगा मोठे अफसर बनणार आहेत का. चला आपल्या आईच्या कामाखाली मदत करा. हो चला कामाला लागा. अगं ये सुरेखा, कमला काकू घरी आहे का कोणी. हो बाय, बस काय म्हणतेस. काय नाही हो सुरेखा, बाहेर दिसत नाही. तिची लहान लेकरं ते खेळताना दिसत नाही. काय झाले सुरेखाला, तब्येत ठीक आहे ना. अगं आमच्या सुरेखाला बरं नाहीये. तिचे दिवस गेलेत बाळ, त्याच्यामुळे. अहो दिवस गेलेत, मग किती आनंदाची बातमी आहे. तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसतंय. टेन्शन कसं नसेल बाळ. ते बघ ना, ते 2 मुली पण परत पोटानिशी आले, परत पोरगी झाली तर किती डोक्याला ताण. अहो त्यांच्या घरी मुलगी आहे, ती सौभाग्यशाली आहे. तसं नाही ग, खूप डोक्याला ताण असतो. सुरेखा कुठे आहे. सुरेखा दिसे ना. काय ग बाळ, काय रे बाळ असं शांत बसलास. अगं आई, या पोरांचं काय करायचं काही समजत नाही बघ मला. मलाही तेच वाटतं बाळ. ते दुखी पण आलेला, त्यानंतर ही पोटानिशी, मला तर काही कळतच नाही. अगं आई, त्यांच्या हुंड्याचं काय, त्यांच्या लग्नाचं काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, त्याच्यात परत ही पोटाशी आलेली. मला तसं वाटतं बाळ, आपण हिचं ते काय म्हणतात लिंग चाचणी करून घेऊ. तिच्या पोटामध्ये मुलं आहे का मुलगी हे कळण्यात येईल. आई तुला नाही वाटत हा एक मोठा गुन्हा आहे म्हणून. कसला गुन्हा कसलं काय. मला रीतीरिवाज सांगू नको, मला फक्त मूल हवा. अगं कमला काकू, तू हे जे लिंग परीक्षणाचं बोलते ना ते अत्यंत चुकीचं आहे. तुझ्या डोक्यातला पहिला हात घाणेरडा जो कचरा आहे तो पहिला साफ कर आणि नंतर हे पाप करूच नको तू. काय नाही तू माझ्यापेक्षा इतकी लहान असून मला शांत करायला शिकवते. तुला नाही वाटत तू निघून जा आमच्या घरातून. कशी म्हातारी. हो जा बोलायला पण मला काही. हो चल बाळ, मी काय म्हणते तुला, आता हिला जसं म्हणते तसंच उद्या जाऊ दवाखान्यामध्ये तिची चाचणी. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करू आपण. सीन सेकंड. सुरेखाची सासू व सुरेखाचा नवरा रुग्णालयात घेऊन जाताना. आजी आम्हाला पण यायचंय. काय बाबा हे काट्या, तू नाही 2 मुली पैदा करून माझ्या नुसतं डोक्याला ताण करून ठेवलाय. चला काट्या. या ना दादा या. नमस्ते डॉक्टर. आपका नाम. सर माझं नाव सुरेखा. क्या हुआ. सर मी गरोदर आहे. मागच्याच सोमवारी मला 3रा महिना लागला. साध्या तपासणीसाठी आलो आम्ही इथे. सिस्टर ताई तुम्ही सकाळी काही नाश्ता काही केला का. अच्छा. अगं मूर्ख, आपण का साध्या तपासणीला आलोय का, आपण लिंग तपासणीला आलोय. बोल की त्यांना. आई तुम्हाला बोलायचं तर तुम्ही बोला, मला अशा गोष्टीमध्ये पाडू नका. राहू दे, तू शांतच राहा. साहेब, आम्ही इथं साध्या तपासणी नाही तर लिंग तपासणी आलो. आम्हाला कळायचं का आमच्या सुनेच्या पोटामध्ये मुलगा आहे का म्हणते. नहीं ये नहीं हो सकता.
का नाही होऊ शकत साहेब? अहो आमची दुर्दशा बघा. आमच्या पाठीत पहिले 2 मुली बघता येत आमची काट्या, त्याच्यानंतर परत पोटाशी आलेली, परत मुलगी झाली तर आमच्या वंशाचा दिवा पुढे कसा जाईल? बाळ तू तरी समजून सांग त्यांना काहीतरी. डॉक्टर साहब पैसे तो होता सब तो बघा की. अगर पैसे की बात है तो फिर देखता हूँ, मैं कुछ करता हूँ. सर हे सर्व चुकीचं आहे, तुम्हाला चांगलंच माहितीये ना. तुम शांत रहो, तुम्हारा तुम्हारा हिस्सा दे दूंगा. सर हे कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्हाला तर शिक्षा होणारच, पण तुमच्यामुळे मला पण शिक्षा होणार. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मी काही शांत बसणार नाही. जाओ जाओ. C3 एका बाजूला सुरेखाची रुग्णालयात तपासणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला रुग्णालयातील नर्स समाज कार्यकर्त्यांकडे कंप्लेंट घेऊन जात आहे. आत येऊ का मॅडम? हो या ना. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी एका रुग्णालयामध्ये सध्या स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. तर त्या रुग्णालयात असं उघडकीस आलं की एक डॉक्टर एका गरोदर महिलेची गर्भलिंग निदान चाचणी करत आहे. तरी मी त्या डॉक्टरला खूप सांगितलं की सर्व चुकीचं आहे, सर्व शिक्षा, त्यामुळे त्यांना शिक्षा पण होईल, पण ते काय ऐकायला तयार नाही. आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय सांगा. कधी घडलंय सगळं? ते सध्या सुरू आहे. असं म्हणताय का? हो. चला तर मग आपण एक काम करू, पोलीस स्टेशन जाऊन यांची तक्रार करूया. हो लवकर चला. आता चलायचं का? हो हो लवकर. आत येऊ सर? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मी एक समाज कार्यकर्ता आहे आणि या एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतो. तर मला असं कळलंय की एका हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर कामं होत आहे, हे मला नर्स म्हणून कळलंय. बेकायदेशीर कामं म्हणजे कोणती? जसं की गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात. अरे हा तर कायद्याने केवढा मोठा गुन्हा म्हणायचा. तेच तर म्हणते मी पण. होच मॅडम, होच सर. मी त्याच रुग्णालयामध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. माझ्या पण असं उघडकीस आलं की तिथे एक डॉक्टर एका गरोदर महिलेची गर्भलिंगाची निदान चाचणी करत आहे. मी त्यांना सांगितलं की सर्व चुकीचं आहे, पण ते काय ऐकायला तयार नाही. आता यावर तुम्हीच काहीतरी सांगा. हो, मी यावरती कारवाई करतो, पण मला तुम्ही तिथं घेऊन चला आम्हाला. हो हो चला, मी लगेच घेऊन चालते तुम्हाला. चला. हो हो सर, तेच ते डॉक्टर. सर काय चालू तुमचं इथं? दिख नहीं रहा, यहाँ पे जांच चल रही है. आम्हाला असा जाहीर आलंय की आपण बेकायदेशीर कामं करताय, म्हणजे की तुम्ही लिंग परीक्षण चाचणी करताय म्हणून आणि गर्भपात वगैरे. तुम्हाला माहिती ना सर की गुन्हा आहे म्हणून, स्त्री भ्रूण हत्या. हो सर, इथे हे चालू आहे. मी ना माझ्या सासूचे माझ्या एकदम थकून गेलीये सर. मला अगोदरच 2 मुली आहेत आणि त्यांना असं वाटतंय की माझ्या पोटामध्ये जर मुलगी असेल तर ते त्याला माझ्या बाळाला पाडणार किंवा माझा गर्भपात करणार. सर तुम्ही सांगा, हा कायद्याने किती मोठा गुन्हा आहे ते. हो ताई, तुम्ही बरोबर बोलले. आता ताई तुम्ही काळजी करू नका. आता मी इथं आलोय ना, तर या डॉक्टरला पण बघतो आणि तुमच्या घरच्यांना पण बघतो काय आहे ते. आता जे कलमनुसार तुमच्यावर कशी कारवाई होती तुम्हाला आमच्या ऍडव्होकेट मॅडम सांगते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 312 व 312 ते 316 नुसार स्त्री भ्रूण हत्या हा अतिशय गंभीर असा गुन्हा आहे. तरीही 312 कलम नुसार स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा असून 313 कलम मध्ये असं सांगितलेले आहे की लिंग चाचणी करणे किंवा गर्भपातातील मूल तपासणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर आमच्या ऍडव्होकेट मॅमने तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे जे मॅमने सांगितलं कलम 312, 315, 316 व PCPNDT ऍक्ट. हा PCPNDT म्हणजे प्री कन्सेप्शन प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक. यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन व मुलगा आहे का मुलगी आहे हे बघता. आणि हे जे ना बेकायदेशीर कामं जे डॉक्टर लोक आता पण करताय, पण यांना माहित असून तरी पण करताय. तर यांना आता आळा घालण्यासाठी यांना मी सगळ्यांना अटक करतो. यांच्या ह्या ताईच्या नवऱ्याला, सासूला आणि या डॉक्टरला. तर या डॉक्टरला 5 वर्षाची सजा व याचं मेडिकल लायसन्स रद्द करून याचं हॉस्पिटल बंद करू
आणि यांना पण काही दंड वगैरे 10 ते 50,000 रुपये दंड. आणि ह्या काही म्हटल्या की नाही का की यांना 2 मुली आहेत, तर यांनी त्यांच्या हुंड्याचा कोणताही विचार न करता त्या मुलीला शिक्षण द्यावं. कारण की जो डावरी प्रोहिबिशन म्हणजे कलम 3 व 4 यामध्ये सांगितलेलं आहे की जो आपण हुंड्याविषयी बोलतो किंवा हुंड्या घेतोय याप्रमाणे जर का हा कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे, तर हा गुन्हा कोणी करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन होते आणि त्या गुन्ह्यामध्ये 3 ते 5 वर्ष सजा होते आणि 15,000 रुपये तुम्हाला दंड पडतो व हुंड्याच्या रकमे एवढे तुम्हाला दंड पडू शकतो. तर आता यांचं सगळं हॉस्पिटल आम्ही सील करतोय आणि यांना सर्वांना अटक करतोय. धन्यवाद सर. तुम्ही इथे आज आला म्हणून माझ्या 2 मुली आणि जे माझ्या पोटात मूल पाडत आहे त्याचे तुम्ही जीवन वाचवले. धन्यवाद सर. नाही ग बाळ, तसं काहीच नाही. तू का असं विचार करतेस? अगं जे सध्या स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जसं की सुनीता विल्यम्स, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांनी देश पातळीवर जाऊन काम केले आणि तुमचं एक स्त्रीच आहे ना. आणि आजी घराला घरभरी मुली पण असते आणि बाबा तुम्ही काय नेहमी आमच्या हुंड्याची आणि शिक्षणाची ताण घेत असता. तुम्हाला असं का नाही वाटत की तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, शिक्षण पातळीवर केलं आणि मोठं नोकरीला लागलो तर आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू, स्वतःचा खर्च स्वतः करू आणि समाजामध्ये तुमचा आदरही वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पप्पा, तुम्ही आमच्या शिक्षणाचा बिलकुलही विचार करायची गरज नाही. कारण की शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी खूप सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हुंड्याची, तर हुंडा देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. आणि हुंडा देण्यापेक्षा तुम्ही तेच पैसे आमच्या शिक्षणामध्ये लावले तर त्याचा पुढे आम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होईल आणि आम्ही एक समाजामध्ये व्यक्तिमत्व घडून आणू. आणि तुम्ही आम्हाला शिकवल्यामुळे तुमच्या समाजात आणि आमचाही समाजामध्ये आदर वाढेल. खरं बोललीस पोरी, खूप मोठी चूक झाली मी आणि माझ्या आईकडून, मला माफ कर. हो बाळ, खरंच. ओळखलं मला? हो, नक्कीच ओळखलं असेल. कारण कमला काकूचे कान टोचणारे मीच ती शेजारणी. त्या म्हातारीला किती वेळ सांगितलं हे पाप करू नको, पोलिसांच्या चक्कर मध्ये पडू नको, पण म्हातारी ऐकायलाच तयार नाही. पडली ना शेवटी पोलिसांच्या चक्कर मध्ये. पण अजून वेळ गेलेली नाही. अजूनही तुम्ही ऐकू शकता तर ऐका. एखादं वाक्य संपल्यावर त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लागतो. पण अजूनही स्त्री भ्रूण हत्येला स्वल्प विरामच. पूर्णविराम कधी? प्रत्येकाला हवी बायको, मग मुलगी का नको? जीवन हवं तुम्हाला, पण म्हणता श्वास नको. अजूनही आपल्याला सर्वांना एकच प्रश्न अजूनही पडायला पाहिजे आणि तो म्हणजे आणखी किती दिवस या स्त्री भ्रूण हत्येला स्वल्पविराम लागणार? पूर्णविराम कधी आणि कधी लागणार? तर ह्या स्वल्पविराम लागण्याची यामागे कोणकोणती कारणे तर पाहूया. पहिले म्हणजे सामाजिक दबाव, नंतर आर्थिक कारणे, शिक्षणाचा अभाव, नंतर वारसा लालच, पुरुष प्रधान संस्कृती. या कारणामुळे आज आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्या होत आहे आणि ती कमी नाही होते. फुलू द्या त्या कळीला, तिला अजून जग पाहायचं आहे. फुलू द्या त्या कळीला, तिला अजून जग पाहायचं आहे. फुलपाखरा मागे पळताना तिला हळूहळू फुलायचं आहे. स्त्री भ्रूण हत्या हे एक पाप समाजाचं, पण मात्र आम्ही स्त्रियांनीच हे का सहन करायचं? यामागे परत आपण हे पाप टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो, यावर आपण काय करू शकतो ते बघूया. तर पहिलं म्हणजे जागरूकता, शिक्षणाचा प्रसार, कठोर कायदे, सकारात्मक विचार, महिला सक्षमीकरण. या उपायामुळे आपण स्त्री भ्रूण हत्या हे टाळू शकतो. नंतर म्हणजे की घेऊ द्या तिला उंच भरारी,
चढू द्या तिला शिक्षणाची पायरी, कारण आपल्या देशाचं भविष्य आणि आपल्या देशाचं भविष्य आहे तिच्याच हाती. आणि विसरू नका मात्र तीच राहील तुमच्या भविष्यातील म्हातारपणाची काठी. एक थोडक्यात एका स्त्रीचं, एका मुलीचं आणि एका महिलेचं आपल्या आयुष्यात काय महत्व आहे तर मी ते तुम्हाला दोन ओळी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. चढू द्या महिलांना शिक्षणाची पायरी, कारण शिकून सावरतील त्या दुनिया सारी. चढू द्या महिलांना शिक्षणाची पायरी, कारण शिकून सावरतील त्या दुनिया सारी. महिलांना द्या शिक्षणाचा आधार, कारण पिढ्यापिढ्यांचा करतील त्याच तुमचा उद्धार. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि तिला घडवा. हे आम्हाला एका नाटकातून होतंय. खरंच खूप मोठी चुकी झाली आमच्याकडून. आम्ही तसं करायलाच नव्हतं पाहिजे आणि मी माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचा विचार सुद्धा नव्हता करायला पाहिजे. हो बाळ, खरंच बोललीस तू. तुला ओरडले मी, पण आता मला माझी चूक झाली. आता मला चूक माझी झालेली आहे. आणि आपण सर्व जे पण आम्ही जशी चूक केली तसं आपण करू नका. मी माझ्या सुनेला इथं आणलं, ती माझी खूप मोठी चूक झालेली. पण मी आतापासून ही शपथ घेते, मी व माझा मुलगा आतापासून ही शपथ घेतो की मी आमच्या दोघीही नाती व येणारा मूल यांचं पालन पोषण आणि शिक्षण चांगल्या रीतीने करू. धन्यवाद. तर मी एकेकीचं नाव उच्चारते. मला वाटतं अस्मिता आंबोरे मॅडम त्यांना घेऊन आलेल्या कुठे तर मनपा ओळखते. विशाखा समितीमध्ये त्या शाळेचे गेले होते. तर त्या नेहमीच सक्रिय असतात प्रत्येक बाबीत. तर ते छान छान मुलींना तयार करून आणलेलं आहे आणि त्यांचं आता थोडंसं म्हणजे आपण इथे एकेकीला इथे पाचारण करू आणि त्यांचं जे काही संवाद वगैरे असेल ते त्या आपल्या समोर. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा, त्यांना प्रोत्साहन द्या. Good afternoon to all. I am Draupadi Murmu, President of India. I am practice meditation and I believe it is something everyone should be embraced. We should take a step in this direction. We should not wait. Thank you, Jai Hind. आपल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पण हजेरी लावलेली आहे. खूप टाळ्या वाजवून तिचं कौतुक करूया. यानंतर काव्या गजानन मिसाळ हिने यावं. Good afternoon, everyone. My name is Kavya. My character name is Ahilyabai Holkar. Ahilyabai Holkar is Rani of Indore. She was born on 31 May 1725. The village name of Chaudhary. Thank you. Very good. अहिल्याबाई होळकर, धन्यवाद. एक ऑब्झर्व केलंय का सगळेजण इंग्लिश मध्ये बोलतात. इंग्रजी शाळेत मनापा शाळा कारखेडाचे विद्यार्थी इंग्रजीत सादरीकरण करतात. तर आमचे माननीय आयुक्त साहेब आणि शिक्षणाधिकारी आणि जे काही आमच्या शिक्षण विभागातील मंडळी आहेत त्यांचं मी खरंच अभिनंदन करते की त्यांनी मुलांची जी जडणघडण आणि त्यांची जी विकास होतोय त्याबद्दल खरंच समाधान व्यक्त करते. यानंतर सलोनी विनोद भोरगे, झाशीची राणी येते असं मला वाटतंय, बरोबर? Good morning, everybody. My name is Saloni Vinod Bhorge. Today I am celebrating Jhansi Ki Rani. Jhansi Ki Rani was a great Indian woman fighter. She is also known as Jhansi Ki Rani. Thank you. झाशीच्या राणीने घाबरायचं नाही. झाशीच्या राणीने तर बिलकुल सगळ्यांची ऐशी तैशी करायची. यानंतर सुमेधा
सुमेधाला मी बोलवते. Good afternoon, everyone. My character name is Ramabai. Ramabai Ambedkar Jayanti on 7th February, making and birth anniversary of Mata Ramabai, the wife of Dr. B.R. Ambedkar. Thank you. खूप छान रमाई इथे येऊन गेलं. आता आश्लेषा प्रधान. Good afternoon, everyone. My name is Ashlesha Rajesh Pradhan. Today I am playing a role of Zomata. शुभा, आज मी तुला ही तलवार देत आहे, पण ही तलवार या तलवारीमध्ये न्याय, धर्म आणि स्वराज्याची शपथ घ्यायला लागेल तुला. थँक्यू व्हेरी गुड. एकदा म्हणायला पाहिजे जय भवानी, जय भवानी. हे जिजामाताने शिवाजी महाराजांना घडवलंय आणि त्यामुळेच आपण महाराष्ट्रात छान अभिमानाने, स्वाभिमानाने, अस्मितेने जगतोय. याच्यानंतर अंकिता सज्जन. Good afternoon, I am Sania Nehwal. Sania Nehwal is the very popular Indian badminton player. I was born on 17 March 1990 in Hisar, Haryana. My mother's name is Usha Nehwal and my father's name is Harveer Singh. My mother, Usha Nehwal, is also a state level badminton player. I was the first woman to reach the quarter-final Olympiad Games. Thank you. Very good. अंकिताने आपल्याला दाखवतील की स्पोर्ट्स मध्ये मुली कुठेही कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात मुली उच्च भरारी घेत आहेत. आराध्या प्रशांत. इथे जे लिहिलंय ते वाचतो मला काय. Good afternoon, everyone. My name is Aradhya Pankaj Prashant. I am playing the role of Kalpana Chawla. Kalpana Chawla is the first astronaut of our India. She born on 17 March 1962 in Karnal and she died on 1 February 2003 in Texas, United States. Thank you. Very good. कल्पना चावला अवकाशात भरारी घेणारी अंतराळवीर. तर तुम्ही म्हणजे आता जे पथनाट्यात आपण पाहिलं ते सगळं सिद्ध होत आहे. इथं IAS ऑफिसर झाली, आता इथे जे आहेत हे सगळे या पदावर पण काम करू शकतात मुली. हे सिद्ध होत आहे, सगळं सिद्ध करून दाखवलंय. पुढे आलिजा अजिल खान पठाण. Hi friends, I raise up as Maricom. I hope you all know who is Maricom. Maricom is the first Indian boxer. Her full name is Maricom Kumchung Mangte, and she wins six boxing championships and get 6 gold medal and 2 silver and 1 bronze medal. Thank you. Very good. मेरी को पिक्चर पाहिला सगळ्यांनी, चित्रपट सगळ्यांना कॅरेक्टर माहिती आहे. मेरी को बॉक्सर्स म्हणजे कुठलं क्षेत्र सोडलेलं नाही आहे स्त्रियांनी, हे लक्षात घ्या सगळेजण. त्यानंतर साक्षी घोलप. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
उपस्थित सर्वांचे मी साक्षी गोलक मनपूर्वक स्वागत करते. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव CSMC CBSE पॅटर्न स्कूल कारखेडा आहे. मी आज बनले आहे भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही असे ठणकावून सांगणारी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. वयाच्या केवळ 18व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी भारतातील पहिली महिला ज्यांनी डॉक्टर ही डिग्री मिळवली. त्यांचे लग्न वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव यांच्याशी झाले. त्यांचे लहानपणीचे नाव यमुना व लग्नानंतरचे नाव आनंदी ठेवण्यात आले. Education is the power and change the world. Thank you. Have a nice day. डॉक्टर आनंदीबाई जोशी. आम्ही सगळे इथे डॉक्टर उपस्थित आहोत, पण पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी बघायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं, कारण त्यांच्या पायावर पाऊल ठेवूनच आम्ही सगळे इकडे डॉक्टर झालेलो आहोत. यानंतर आरोही सोमेश्वर शिंदे. सर्वांना नमस्कार. माझे नाव आरोही सोमेश्वर शिंदे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या पात्राचं नाव इंदिरा गांधी. संतोष प्राप्ति के लिए बल्कि प्रयास के लिए होता है. पूर्ण प्रयास ही विजय होता है. थँक यू. व्हेरी गुड. एक क्षेत्र राहिलं होतं राजकारण. त्यातही आपल्या पंतप्रधान राष्ट्रपती येऊन गेले, आता पंतप्रधान पण. त्यानंतर राजवी रवी संत्रे. Good afternoon, everybody. My name is Rajvi Ravi Santre. Today is my character name सावित्रीबाई फुले. पत्थर को सिंधु लाकर तेल में डुबोकर, पत्थर को सिंधु लाकर तेल में डुबोकर जिसे देवता कहा जाता है, जिसे देवता कहा जाता है, असल में वो पत्थर होता है, असल में वो पत्थर होता है. लोग मुझे पत्थर फेंकते रहे, मैं भारत की बेटियां पढ़ाती रही. लोग मुझे पत्थर फेंकते रहे, मैं भारत की बेटियां पढ़ाती रही. स्वाभिमान से जीना है तो पढ़ाई करो, स्वाभिमान से जीना है तो पढ़ाई करो. पाठशाला इंसान का सच्चा जीना है, पाठशाला इंसान का सच्चा देना है. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाची धडे, स्त्री शिक्षणाची धडे. तिच्या पुढे साडले की निघिरले, तिच्या पुढे साडले की निघिरले. थँक्यू. विषयीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मला अशी विनंती करण्यात आलेली आहे की मी आज महिलांच्या आरोग्याविषयी थोडंसं बोलावं, कारण ज्या कायद्याविषयी आता इथे सादरीकरण झालं त्या कायद्याविषयी बोलायला आपल्याकडे मोठीच सर आलेले आहेत. ते त्या कायद्याची माहिती सांगतील. आपल्या पृथ्वीवर जे जे सजीव आहेत म्हणजे हत्ती, वाघ, सिंह, कावळा, चिमणी या सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुष आहेत. पण माणूस सोडून इतर कोणताही प्राणी असं म्हणत नाही की माझ्या कुटुंबात मला स्त्री नको. इतर कुठलाच प्राणी असं म्हणत नाही. आणि आपण असं म्हणतो की माणूस हा सगळ्यात हुशार प्राणी आहे, कारण त्याचा मेंदू सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला आहे. पण हा हुशार प्राणी असं म्हणतो की माझ्या कुटुंबामध्ये मला स्त्री नको, मला मुलगी नको. त्यामुळे आपण स्वतः या प्राण्यांच्या पेक्षा किती खालच्या लेवलला उतरलेलो आहोत आणि त्यांना प्राणी न म्हणता आपणच जनावरांच्या लेवलला उतरलेलो आहोत. हे आपण गर्भलिंग निदान जेव्हा करतो तेव्हा सिद्ध होतं. आणि खरं म्हटलं तर बाईचं आरोग्य ही फक्त बाईची समस्या नाही किंवा बाईचा प्रश्न नाही, तर बाईचं आरोग्य हे पूर्ण समाजासाठी महत्वाचं आहे. कारण जर पृथ्वीवर बाई नसेल
तर पृथ्वीवर माणसाची जात चालू राहणार नाही. गर्भामध्ये बाळ वाढवण्यासाठी बाईची गरज आहे. पुरुष त्यांच्या शरीरात बाळ वाढवू शकत नाही. त्यांना निसर्गाने ती क्षमता दिलेली नाही. निसर्गाने ही क्षमता फक्त बाईला दिलेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर बाईचं अस्तित्व असणं हे खूप जरुरी आहे. आणि निसर्गाने हा जो फरक केलेला आहे स्त्री आणि पुरुष, हा फक्त आणि फक्त प्रजनन संस्थेमध्ये केलेला आहे. इथे जे शिकलेले लोक आहेत त्यांना माझं म्हणणं कदाचित पटू शकेल, कारण जसा पुरुषांना 2 डोळे आहेत, बायांनाही 2 डोळे आहेत, दोघांच्या मेंदूचं वजनही सारखंच आहे, दोघांची बुद्धिमत्ता पण सारखीच आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये डावं उजवं करायचं आपल्याला काहीही अधिकार नाही, हक्क नाही. जे जे हक्क आणि अधिकार या समाजाने, या कुटुंबाने पुरुषांना दिलेले आहे, ते सर्व हक्क आणि अधिकार बायांना सुद्धा आपल्या संविधानाने त्याच प्रमाणामध्ये दिलेले आहेत. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की मुलगा 20 वर्षाचा झाल्यावर मोठा होतो, तेव्हा आपण हे पण मानलं पाहिजे की मुलगी सुद्धा 20 वर्षाची झाल्यावरच मोठी होते. तिचं 14व्या 15व्या वर्षी लग्न करणं हा गुन्हा आहे. आपल्या देशामध्ये बालविवाह करणं हा गुन्हा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलगीच्या लग्नामध्ये हुंडा देणं याचा अर्थ असा असतो की जे कुटुंब हुंडा घेतं ते पैसे घेतं दुसऱ्या कुटुंबाकडून, आणि जे दुसऱ्या कुटुंबाकडून पैसे घेतं ते कुटुंब या समाजामध्ये भिकारी म्हणून ओळखलं जातं असं मला वाटतं. पैसा कमवायची ताकद आपल्या स्वतःमध्ये असली पाहिजे. त्यामुळे महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे की जे मुलं, जे पुरुष स्वतःला लग्नाच्या बाजारामध्ये विकतात त्यांना या समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. आता मुलींनी आपण ठरवलं पाहिजे की हुंडा घेणाऱ्याशी मी लग्न करणार नाही, कारण तो गुन्हा आहे. हे आपण ठरवलं पाहिजे. जसा बालविवाह गुन्हा आहे, हुंडा घेणं गुन्हा आहे, त्याचप्रमाणे मुलीला जन्म घेण्याचा अधिकार नाकारणं, ती पोटामध्ये तिचं शोध घेणं की हे बाळ स्त्री आहे का पुरुष आहे, आणि स्त्री बाळ असेल तर त्याचा गर्भपात करणं हा पण गुन्हा आहे. जे डॉक्टर महानगरपालिकेमध्ये रजिस्ट्रेशन करून आपला दवाखाना चालवतात ते कोणीही हे करत नाही. ते कोणीही गर्भलिंग निदान करत नाही, कोणीही गर्भलिंग निदान करून अबॉर्शन करत नाही. मग हे सगळं कोण करतं? तर हे सगळं जे भोंदू डॉक्टर आहेत ते करतात. आणि जेव्हा आपल्या घरातल्या सुनेला किंवा लेकीला आपण भोंदू डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा तिचं आरोग्य आपण धोक्यात आणतो. तिला रक्तस्राव होऊन ती मरू शकते, आणि वारंवार अशा प्रकारचे गर्भपात केल्यामुळे तिची गर्भाची पिशवी पुढे जाऊन खराब होऊ शकते. याच्यामधून तिला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजारही होऊ शकतात. ज्या मुलीला आपण आपली मुलगी म्हणून प्रेमाने वाढवतो तिला असं धोक्याच्या ठिकाणी आपण नेलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जो निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, तोच नियम आपण गर्भलिंग निदान न करता पाळला पाहिजे. जे बाळ आपल्या घरामध्ये येईल त्या बाळाचं आनंदाने आणि प्रेमाने स्वागत केलं पाहिजे. आणि मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना जगण्याचा समान अधिकार निसर्गाने पण दिलाय आणि आपल्या देशामध्ये संविधानाने पण दिला आहे. त्याचा आदर आपण केला पाहिजे. आणि आता जे दाखवलं इथे सादरीकरण, त्याच्यामध्ये या लोकांनी असं दाखवलं की गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह सासू करते. मग पुरुष काय म्हणतात? बायाच बायांच्या जीवावर उठल्याय. असं कृपया दाखवू नका, कारण ही सासू जी आहे ती तिच्यावर असणाऱ्या संस्कारांची बळी पडलेली आहे. तिच्या मागे एक पुरुषच आहे जो तिला हे सगळं करायला भाग पडतोय. कदाचित पुढच्या सादरीकरणात त्याचा बदल करा. बाईला बाईच्या विरुद्ध उभू करू नका, कारण बाया कधी भांडत नाहीत. बाया एकत्र आल्या तर पुरुषांना पळता मुली थोडी करू शकतात याची मला खात्री आहे. आपण आता या निमित्ताने असं तिथे प्रतिज्ञा घेऊयात की आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही. कारण आमचा बाई म्हणून जो जन्म झालेला आहे
त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि निसर्गाने माणसाची जात चालू ठेवायची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. दुसऱ्या कोणाला त्याला जबाबदार न मानता आपणच ती काळजी घेऊ एवढं या निमित्ताने बोलते. आज जे सादरीकरण झालं ते अतिशय उत्तम नाटक आणि जी वेशभूषा मी बघितली ती पण खूप छान केली. पण बाई तुम्ही टीचर आहात, याच्यातली एक टीचरही करा आजच्या काळातली, जी विज्ञान मानते, जी अंधश्रद्धांना दूर करते. आधी होऊन गेलेल्या प्रतिमा तर आहेतच, पण आजच्या प्रतिमाही पुढच्या वेळेस पाहणार. मला इथे बोलावलं आणि बोलायची संधी दिली. तुम्ही सगळ्यांनी ऐकून त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, येथे उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्या सन्मान दिनानिमित्त अतिशय सुंदर एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात आपणास जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी माहिती देण्याकरिता मी आज इथे उपस्थित आहे. आपण सर्वात महत्वाचं आहे की आपण ज्या देशात राहतो त्या देशात प्रत्येक गोष्टीसाठी कायदे आहे. तर आज जरी आपण कायद्यांची संख्या बघितली तरी संख्या हजारोंमध्ये जाते. तर किमान जे काही कायदे आहेत जे आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपल्या उपयोगी आहेत त्या कायद्यांबद्दल आपल्याला माहिती होणं हे अनिवार्य आहे. कायद्यासंदर्भात एक सर्वात महत्वाची गोष्ट ही असते की कायदा जेव्हा संसदेत पारित केला जातो, जेव्हा तो लागू झाला तेव्हा तो तुम्हाला माहीत झाला असा हा कायद्याचा समज आहे. म्हणजे ही गोष्ट कायद्याने प्रतिबंधित होती की आम्हाला माहित नव्हतं हे गुन्हा आहे, ही पळवाट तुम्हाला उपलब्ध नसते. त्यामुळे कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत या संदर्भात आपल्याला माहिती असणं हे अनिवार्य आहे. हा जो कायदा आहे प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ऍक्ट हा 1994 मध्ये लागू करण्यात आला. यापूर्वी जो कायदा होता त्याचं नाव होतं प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज ऑफ प्रीनॅटल टेक्निक्स, पण त्याचा मिसयूज हा शब्द काढून प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स हा ऍक्ट आणण्यात आला. कालांतराने असं निदर्शनास आले की फक्त प्रीनॅटल पिरियड मध्ये नाही तर प्री कन्सेप्शन पिरियड मध्ये सुद्धा ज्या वैद्यकीय क्षेत्रात आपण प्रगती केल्या त्याचा दुरुपयोग करून स्त्रीभ्रूण हत्या किंवा गर्भलिंग निदान करत आहेत. म्हणून त्या कायद्यामध्ये 2003 ला सुधारणा करून त्यामध्ये प्री कन्सेप्शन हे शब्द ऍड करण्यात आला. आता या कायद्यान्वये लिंग निवड चाचणी करणे, त्यानंतर लिंग निवड चाचणीची जाहिरात करणे, या दोन्ही गोष्टींना कायद्याने शिक्षा आहे. कायद्याच्या कलम 23 आणि 25 अन्वये जो कोणी अवैधरित्या गर्भलिंग निदान करेल, मग ते गर्भलिंग निदान कोणत्याही पद्धतीने सोनोग्राफी असेल किंवा इतर कोणतीही पद्धत असेल कोरियन बायोप्सी वगैरे, तर कोणत्याही पद्धतीने करेल किंवा प्रसवपूर्व जर त्या होणाऱ्या बाळाचं ते लिंग ठरवत असतील तर ह्या कायद्यानुसार त्यांना 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आज आपल्याकडे इतके गंभीर स्वरूपात म्हणजे ज्या सुधारणा केल्या गेल्यात कायद्यात, एक तुम्हाला खूप खेदाने बोलावं असं वाटतंय की एका साध्या पाकिट माराला, आज एक पाकिट जरी रस्त्यावर कोणी मारलं त्या पाकिट माराला आज आपल्या देशामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेवरून 7 वर्षापर्यंत शिक्षेचं प्रमाण वाढवण्यात आलंय. परंतु ह्या इतका गंभीर सामाजिक गुन्हा असून देखील यामध्ये शिक्षेचं प्रमाण हे फक्त 3 वर्ष केलेले आहे. आणि ह्याचाच गैरफायदा घेऊन आज वैद्यकीय क्षेत्रात नसणारी, ज्याला आपण फेक डॉक्टर्स म्हणतो, बोगस डॉक्टर, ती याचा गैरफायदा घेऊन आज गल्लोगल्ली त्यांचा धंदा चालवत आहे. ते धंदा का चालवत आहेत की जसं तुम्ही नाटिकेमध्ये दाखवलं की भरपूर काही असे सामाजिक आपल्या समस्या आहेत, त्यांचे उपाय आहेत. उपाय फक्त एकच आहे की समाजाचं परिवर्तन होणं. जोपर्यंत तुम्हाला मुलाची मागणी थांबणार नाही तोपर्यंत हे असे त्यांचे धंदा करणारे, अवैध धंदा करणारे लोक हा डिमांड आणि सप्लायच्या रूल प्रमाणे कार्यरतच राहतील. जेव्हा एक गोष्ट कायद्याने प्रतिबंधित होते तेव्हा तिचा काळा बाजार तिथे सुरू होतो. हे आजपर्यंत आपण प्रत्येक कायद्याच्या बद्दल बघितलेलं आहे. तर पीसीपीएनडीटी कायद्यामध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात करणे हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे. याआधी एका डॉक्टरने एक जाहिरात केली होती, वर्तमानपत्रात त्यांनी छापलं होतं जाहिरातीमध्ये, आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की आपणास मुलगा हवा आहे का, असेल ना त्याचा संपर्क क्रमांक वगैरे. त्याविरोधात तक्रार दाखल झाली. त्यामध्ये ते प्रकरण चालून माननीय न्यायालयाने संबंधित डॉक्टरला 1 वर्षाची कारावासाची शिक्षा दिली होती. आणि त्यानंतर अशा प्रकारच्या मग जाहिराती या संपूर्णपणे बंद झाल्या. आताही आपल्या निदर्शनास जर कुठे
गर्भलिंग निदानासंदर्भात कोणतीही माहिती असेल तर ती तुम्ही या टोल फ्री क्रमांकाद्वारे सामाजिक प्राधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून ते ह्या अशा अवैध व्यक्तीविरोधात कारवाई करतील. आता आपल्याला खूप सुंदरपणे या नाटिकेत दाखवण्यात आलं की तिथे एक भोंदू बाबा असतो, तो लाडू देतो, तो लाडू खाऊन मुलगा होतो. मी तुम्हाला एक सांगतो, अशा भोंदू बाबा असतील, भोंदू डॉक्टर असतील, तुम्ही त्यांची माहिती द्या, त्यांच्या लाडवानी मुलगा तर होणार नाही, परंतु ते तुम्हाला जेलमध्ये नक्की दिसतील. त्यामुळे असे प्रकार जर तुम्हाला समाजात कुठेही आढळले, कधीही होताना दिसले, तुम्ही त्याची माहिती सामाजिक प्राधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. एक महिलांसाठी आपल्या देशामध्ये संवैधानिक तरतुदीपासून तर कायद्यापर्यंत भरपूर तरतुदी केल्या आहेत. त्यांना प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कामात त्यांना संरक्षण प्रदान व्हावं या हेतूने कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता लहान मुले इथे उपस्थित आहेत, तर त्या संदर्भाने मी आवर्जून तिथे पोक्सो ऍक्टचा उल्लेख करेल. बालकांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध पोक्सो हा कायदा 2012 मध्ये पारित करण्यात आला. या कायद्यामध्ये असणारे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये कोणत्याही लिंगाचं याच्यामध्ये हे केलेलं नाही. पोक्सो ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी केल्यात, सर्वात महत्वाचं त्यामध्ये जी विक्टीम आहे तक्रारदार, तिला संपूर्णपणे संरक्षण दिले गेले. तिचं नाव कुठेही वर्तमानपत्रात किंवा कुठेही जाहीर केलं जात नाही. तिच्या नावाऐवजी तिचं नाव विक्टीम म्हणून वापरलं जातं, जेणेकरून तिची जी आयडेंटिटी आहे ती गोपनीय राहील. आणि हे प्रकरण चालविण्यासाठी स्पेशल न्यायालय व स्पेशल सरकारी वकिलांचीही नियुक्ती केलेली आहे. आता आपण बघतोय की या कायद्यामध्ये जनजागृती वाढली नाही, याच्या तक्रारीचं प्रमाण देखील वाढलंय, ज्यामुळे की शिक्षेचं प्रमाण आता समोर येते आणि चांगल्या पद्धतीने या प्रकरणे चालून शिक्षा येत आहेत. तर असा काही कायद्यांबद्दल जर प्रचार होत असेल समाजात, तर ह्या घटना लवकरात लवकर समोर येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या घटना ज्या आहेत बालकांवरील अत्याचाराच्या, यात सर्वात जास्त अत्याचार हे परिचित व्यक्तीकडून केले गेले. ते परिचित व्यक्ती एक तर त्या कुटुंबियाचा जवळचा किंवा त्यांचा नातेवाईकच होता. सर, आम्ही कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यानंतर 2 कॉलेजेसनी पथनाट्य सादर केली आणि मनपा शाळा लाडखेडा, मनपा या दोघांनी पथनाट्य सादर केले. हा हो, आणि मनपा शाळा लाडखेडाच्या सगळ्या मुलांची खूप छान रश्मी बोरीकर मॅडम झालं आणि आता ऍडव्होकेट वाले बोलत होते. तुमच्या मार्गाने किंवा तुमच्या थ्रू पोहोचवायचे आहेत, तर तुम्हीच या कार्यक्रमातून, ठीक आहे, ऍडव्होकेट वारे बोरीकर मॅडम यांनी सर्व विचार मांडले असतील. 1-2 शब्द डिस्कशन झाले की आपण प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम करू आणि त्याच्यानंतर आपण सर मागे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग प्रस्तुत बेटी बचाओ बेटी पढ़ाओ गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अंमलबजावणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. समाजातील मुलींचे प्रमाण कमी झाल्यास निसर्गाचे संतुलन व समाजाच्या नैतिक ताणाबाणामुळे मुलींचा व्यापार, लैंगिक शोषण वाढेल. स्त्रियांवरील अत्याचारात व हिंसाचारात ज्यांना सर्टिफिकेट सगळे प्रिंट केलेले आहेत त्या सर्वांना विनंती करतो की मला स्वतः संवाद साधायचा आहे. गुरुदेव मॅडमने मला स्किप केलं होतं तरी मी त्यांच्या हातातून माईक घेऊन तुमच्याशी संवाद साधतोय. तर त्याच्या मागचा उद्देश हा आहे की ज्या गोष्टी ह्या सर्व समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे,
ज्या गोष्टी स्त्रियांच्या सन्मान आणि हा सन्मान दिवस आपण साजरा करतोय, तर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या डॉक्टर बोरीकर मॅडम, ॲडव्होकेट वारे साहेब, आमच्या लिगल ॲडवायझर शिंदे मॅडम आणि माझ्या CSMC ची टीम मागचे 2 दिवस ऍक्च्युली मी इथं नव्हतो, पण अत्यंत प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंगनी आणि सुरेख असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमच्या PCPNDTच्या प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर अमरज्योती शिंदे, डॉक्टर प्रेमलता कराड मॅडम, या सर्व याच्यासाठी आणि अकॅडमिक्सच्या सर्व याच्यासाठी आरोग्य विभागात नेहमी ज्यांचं मोठं योगदान असतं आमच्या अशा डॉक्टर स्मिता कुलकर्णी आणि या कुर्ली नगरच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर धनोले मॅडम, या सर्व गोष्टीचं नियोजन बऱ्यापैकी आणि सर्व कंट्रोल करतात अशा आमच्या असिस्टंट मेट्रन, त्यांचं नाव गोंडवे मॅडम माझ्या मागे असल्यामुळे मला नाव घ्यायला उशीर झाला, आणि या सर्व याच्यामध्ये आणि सूत्रसंचालनाची नेहमीच आम्ही जबाबदारी त्यांच्याकडे देतो. अशा प्रखर वक्त्या आणि सुरेख कविता इन्स्टंट लिहितात अशा डॉक्टर मनीषा गोंडवे मॅडम इथं उपस्थित सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रज्ञा सोनवणे मॅडम, या इथं आवर्जून उपस्थित असलेले कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज यांनी खूप सुंदर पटनाट्य केलेलं आहे. आमचा योग नव्हता ते सर्व पाहण्याचा, पण मनापासून मी त्यांना सर्व विद्यार्थिनींना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मदर टेरेसा नर्सिंग कॉलेजच्या MGMच्या पण विद्यार्थ्यांनी फार चांगलं पटनाट्य इथं केलेलं आहे. त्याचबरोबर हे सर्व विचार, हे सर्व आमच्या हेल्थ डिपार्टमेंटचे जे काही प्रोग्राम्स ऍक्च्युअल फील्डवर घराघरात ज्यांच्या माध्यमातून पोहोचतात अशा सर्व आमच्या आशाताई, येथील हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ नर्स, ANM, अटेंडंट, माझे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि अंगणवाडी कार्यकर्त्या ज्या काही सर्व इथं उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी, त्या सर्वांचं आणि या सर्व कार्यक्रमाचं जे काही आपल्याला शहरभर टीव्हीच्या माध्यमातून अफसरबाई आरोग्य जागृती हे बँड मध्ये तुम्ही बघितलं, ते त्या पद्धतीने IAC करतात आणि आरोग्य विभागाचं नेहमी जे काही कार्यक्रम होतात त्याला प्रॉपर श्री नावंदे, इथं उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे फोटोग्राफर हे, आणि या ठिकाणी आमच्या CBSEच्या किंवा मराठी माध्यमच्या ज्या मनपाच्या शाळेच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे टीचर्स इथं उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आज या कार्यक्रमास उपस्थिती तुम्ही दाखवली त्याच्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. तर या ठिकाणी ज्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत याच्यामध्ये जो कायदा आहे या सर्व गोष्टी तुमच्या समोर इथं प्रॉपर व्यक्तींनी, ॲडव्होकेट साहेबांनी, बोरीकर मॅडमनी, आमच्या प्रोग्राम ऑफिसरनी, गोंडवे मॅडमनी, या सर्वांनी ठेवलेले आहेत. तर हा कन्या सन्मान दिन महापालिकेत आणि आज पूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्ण जिल्हावर हा साजरा केला जात आहे. त्याचा उद्देश जो आहे समाजातील प्रत्येक घटकाला या विषयाची पूर्ण अवेअरनेस झालं पाहिजे. त्यासाठी माननीय कलेक्टर सरांनी याबद्दल 2दा मीटिंग घेतलेल्या, VC घेतलेल्या आहेत.
माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांनी सुद्धा या विषयाबद्दल प्रॉपरली सर्व मॉनिटरिंग केलेली आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे किंवा याच्यामध्ये काय विषय आहेत, काय हॅडल्स आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा पूर्ण डिस्कशन करून त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तर कलेक्टर सर आणि प्रशासक सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाभर कन्या सन्मान दिन आपण सर्व साजरा करतो आहोत. तर यामध्ये जेव्हा प्रॅक्टिकली काम करतो त्यावेळेस ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी कशा दूर करायच्या, कशा पद्धतीने त्याच्यावर वर्कआउट करायचं, कशा पद्धतीने ही जी विकृत मानसिकता समाजामध्ये काही लोक हे जे सेक्स डिटर्मिनेशनच्या नावाखाली करताय तर ते किती चुकीचं आहे आणि ते जर करत असतील तर त्याची इन्फॉर्मेशन ही आपल्या विभागाला तात्काळ मिळाली पाहिजे. बऱ्याच न्यूज येतात, आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे टीम जाते, बरेच त्याच्यासाठी लिगल ऍडवायझर, आमच्या प्रोग्राम ऑफिसर सर्व प्लॅनिंग करतो आणि त्या ज्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी हे असं काही चालतं किंवा हे याबद्दलची खूप सक्सेसफुल आपण मागच्या वर्षी एक अपार्टमेंट मध्ये म्हणजे त्या ह्याची धाड घातलेली आहे आणि प्रॉपर आपलं स्टिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक 28 लोकांना पुढे त्याच्यामध्ये आरोपी आरोपपत्र त्यांच्या विरुद्ध दाखल झालेलं आहे. डॉक्टर वारे त्या सर्व याच्यामध्ये पाहत आहे आणि या PCPNDT कायद्या अंतर्गत ज्या काही अजून अपडेशन पाहिजे त्याच्यासाठी मी पर्सनली लीगल ऍडवायझर यांच्याशी चर्चा करून आणि जे मला वाटलं त्याबद्दलचा एक डिटेल मेल आपले जे सेक्रेटरी सर आहे, सेक्रेटरी 1 निपुण विनायक सर यांना मी माझा ओपिनियनचा एक पर्सनल मेल टाकलेला आहे की जे काही PCPNDTच्या केसेसचा निकाल लागण्यासाठी उशीर होतो, त्यांची ती जी जमानत होते किंवा या सर्व गोष्टीवर फोकस करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर कशा पद्धतीने या केसेस कोर्टामध्ये चालल्या पाहिजे किंवा काय झालं पाहिजे ह्याच्यासाठी जे आहे ते सेक्रेटरी सरांना एक मेल टाकलेला आहे. होप की त्याच्यावर विचार होऊन काहीतरी पॉझिटिव्ह या सर्व याच्यामध्ये आपल्याला पुढं बघायला मिळेल. त्याचबरोबर ही जी खबरी स्कीम आहे त्याच्यासाठी आता शासनाने 1 लाख रुपये म्हणजे घोषित केले. जेव्हा आरोग्यमंत्री महोदयासमोर हा विषय गेला त्याच्यासाठी जी अगोदर अमाऊंट होती ती खूपच कमी होती, 10,000 होती ना. हा तर त्या दृष्टीने हे चॅलेंजिंग वर्क आहे आणि समाजातल्या ज्या काही सक्सेसफुल सर्व लेडी ऑफिसर म्हणजे माझ्या डिपार्टमेंटमध्ये 90% फिमेल मेडिकल ऑफिसर आहेत किंवा 90% स्टाफ जो आहे तो म्हणजे फिमेल्स आहेत. तर आमच्या डिपार्टमेंट कडनं तर स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणात सन्मान राखला जातो आणि ऑफिसर्स म्हणजे हे जेव्हा सर्व काम करतात रिअली म्हणजे खूप सिन्सिअरिटीने आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व हे काम करतात. तर या ज्या काही जुन्या परंपरा रूढी आहेत समाजातल्या की वंशाचा दिवा असावा म्हणून मुलगा पाहिजे वगैरे, हे जे आहे ह्या विचारसरणीचे जे घर आहेत जे किंवा समाजामध्ये जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांचं मन परिवर्तन करणे, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि या पद्धतीचं जर कुठं
आपल्याला अवैधरित्या गर्भलिंग निदान याची कुणकुण लागत असेल किंवा कुणी नातेवाईक कुठं जात असेल, माहीत पडत असेल, तर आपण एक या समाजाचे कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून हे इन्फॉर्म करायला पाहिजे. त्याच्यासाठी टोल फ्री तर नंबर दिलेलाच आहे. त्याबरोबर शिरोडकर यांची कविता जी आहे, तर ती कविता आपण जे स्टिकर्स आता केले, तर त्या स्टिकर्सच्या खाली आम्ही तिथं प्रोग्राम ऑफिसर आणि त्यांचे जे क्लार्क आहेत त्यांचे सुद्धा मोबाईल नंबर आम्ही तिथं दिलेले आहेत. आमचं असं मानस आहे मॅडम की जे काही शहरातले सर्व गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि सर्व सोनोग्राफी सेंटर आहेत त्या ठिकाणी हे आम्ही स्टिकर ह्या कवितेचं तिथं लावणार आहोत. त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन असेल की हे जे टोल फ्री नंबर आहे किंवा हे आहे, त्या कविताचा मतितार सर्वांनी ती कविता वाचावी. म्हणजे कुठल्या एखाद्या कपल त्या कारणासाठी एखाद्या ठिकाणी जर गेलं असेल आणि त्यांनी जर ती कविता वाचली तर 100% स्वतःहून त्यांच्यामध्ये मन परिवर्तन होईल. यासाठी सर्व सोनोग्राफी सेंटर्स आणि सर्व गायनेकोलॉजिस्ट यांच्याकडे वाईड प्रमाणात IAC व्हावी या विषयाची, याच्यासाठी हे आपण स्टिकर सगळीकडे लावणार आहोत. तर सर्व जे काही सक्सेसफुल वुमन्स आहेत त्यांची प्रत्येकांना स्टोरी माहिती आहे, कशा पद्धतीने म्हणजे स्पेस मध्ये असो, आता तर म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही बघतात मागच्या 5-10 वर्षात कसा ट्रेंड म्हणजे बदललेला आहे. म्हणजे आता हायवेला वगैरे पेट्रोल पंपावर गेलं तर तुम्ही पाहताल त्या ठिकाणी कम्प्लीट लेडीज त्या पेट्रोल पंपावर आहेत. आता पिंक रिक्षा खूप ठिकाणी आपल्याकडे चालू झालेला आहे, ज्याच्यासाठी म्हणजे त्या लेडीज पूर्ण त्या हे चालवतात, लेडी कंडक्टर आहेत. म्हणजे हा फार मोठा बदल होत आहे. तरी ज्या काही गोष्टी अजून कुठं या समाजामध्ये अशा पद्धतीने आहेत त्या चेंज करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला काम करण्याची गरज आहे आणि हे सर्व समाजापर्यंत पोहोचावं याच्यासाठीच हा कन्या सन्मान दिन आज आपण इथं साजरा करत आहोत. या याच्यासाठी जे काही महापालिकेचे किंवा सर्व बाकीचे डिपार्टमेंट आहेत, जसं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, बाकीचे सर्व डिपार्टमेंट आहेत, ते सुद्धा यांना भरपूर सहकार्य करतात. परत एकदा तुम्ही हे सर्व आज इथं ऐकण्यासाठी थांबलात आणि जे काही पथनाट्य वगैरे इथं झालेले आहेत त्याच्यातून जे टेक होम मेसेज आहे तो मेसेज सर्वांनी इथून पॉझिटिव्ह घेऊन जावा आणि तो मेसेज आपण जिथे राहतो, आपल्या गल्लीत, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये कशा पद्धतीने तो मेसेज आपण तिथं पोहोचवू शकतो याच्यासाठी सर्वांनी काम करायचंय. परत सर्व बजाज हॉस्पिटल, MGM हॉस्पिटल आणि माझे सर्व मेडिकल ऑफिसर, सर्व आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ता, त्यानंतर इथे ॲडव्होकेट वारे साहेब आणि इतर सर्व मीडियाचे जे काही इथं उपस्थित आहेत, जे ट्युटर्स त्यांचे नर्सिंग कॉलेजचे उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मनापासून पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पालिका आरोग्य विभाग प्रस्तुत बेटी बचाओ बेटी पढाओ गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अंमलबजावणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता कायद्याची काटेकोरपणे
आरोग्य जागृती.